नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल झटपट होणारे ब्रेडचे मोदक कसे करतात ते पाहणार आहोत। ब्रेडचे मोदक करण्यासाठी मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। आता ह्याचे मी तुकडे करून घेते। ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते। ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे मी साधेच ब्रेड वापरलेले आहेत। आता हे मी ह्याच्यातील थोडासा भाग घेऊन मी मिक्सरला बारीक करून घेते। त्यासाठी मी मिक्सर छोटं भांडं वापरणार आहे। आता ह्यामध्ये मी हे ब्रेडचे तुकडे घालते आणि हे मिक्सरला फिरवून घेते। ब्रेड मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। पावडर फॉर्ममध्ये आपण करून घेतलेला आहे। पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत। मी केशर दुधामध्ये घालून ठेवलेला आहे। पिठी साखर आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे। आता हे सर्व ह्यामध्ये मिक्स करून घेते। मिल्क पावडर, साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे। मी यातील निम्मी साखर घालते। त्यानंतर पिस्त्याचे काप, केशर घातलेलं दूध। आता हे सर्व मिक्स करून घेते मी हाताने। ब्रेडचा चुरा, पिठी साखर, मिल्क पावडर, ड्रायफ्रूट्स आणि केशर घातलेलं दूध आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालते। वेलची जायफळ पावडर घालून हे सर्व चांगला गोळा तयार करून घेते। त्यानंतर आपण साच्याला तूप लावून मोदक करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता मी साच्याला तूप लावून घेते। तर हे ब्रेडचे मोदक करण्यासाठी मी हा साचा घेतलेला आहे। आता ह्या साच्याला मी तूप लावून घेते सगळीकडून। व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे सर्व कोपऱ्यात वगैरे नाहीतर आपला मोदक व्यवस्थित निघत नाही। तर हे सर्व बाजूंनी मी तूप लावून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी हे ब्रेडचं मिश्रण आपण जे करून घेतलेलं आहे ते घालते। तर आधी आपण ह्याचा असा गोळा करून घेऊया। साच्यामध्ये असं मी फिक्स करून घेते। ह्या बाजूंनी थोडंसं घालते। आता हे दाबून घेते हे। आणि एक्स्ट्राचं हे जे बाहेर आलेलं आहे ते काढून घेते। आता हे साचा काढून हे बघा मस्त असा मोदक तयार झालेला आहे। हे मी एका ट्रेमध्ये काढून घेते। हे बघा ब्रेडचा मोदक आपला तयार झालेला आहे। असेच मी सर्व मिश्रणाचे मोदक करून घेते। ब्रेडचे मोदक तयार झालेले आहेत। 4 ब्रेडपासून आपले हे 10 मोदक तयार झालेले आहेत। मस्त असे अगदी झटपट गॅसचा वापर न करता आपण हे मोदक तयार केलेले आहेत। तसेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।